दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे। एबीपी माझाच्या सगळ्या प्रेक्षकांना विजयादशमीच्या दसऱ्याच्या मनापासून शुभेच्छा। बुलेटिनची सुरुवात करूया पंकजा मुंडेंच्या बातमीने। मंत्री पंकजा मुंडे सावरगाव घाट गावामध्ये दाखल झाल्यात। मुंबईहून हेलिकॉप्टरने पंकजा मुंडे सावरगाव घाट इथल्या भगवान भक्तिगडावरती दाखल झाल्यात। भगवान बाबांची पूजा आणि आरती झाल्यानंतर पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याला लगेच सुरुवात होईल। आज दसरा मेळाव्यातून पंकजा मुंडे नेमकं काय आवाहन करणार, काय संबोधन करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आजचा दसरा मेळावा हा मराठवाड्यातील सगळ्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो। गोपीनाथ मुंडेंची ही दसरा मेळाव्याची परंपरा त्यांच्या निधनानंतर पंकजा मुंडे यांनी अविरतपणे पुढे चालवलेली आहे। आपल्या कार्यकर्त्यांना, शेतकऱ्यांना, ऊसतोड कामगारांना पंकजा मुंडे आज व्यासपीठावरून संबोधित करतात। तर त्यांच्या आजच्या व्यासपीठावर त्यांचे बंधू आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे उपस्थित राहणार आहेत। तर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची देखील उपस्थिती असणार आहे। पंकजा मुंडे यांचं सावरगाव घाट इथे स्वागत केलं जात आहे। भगवान भक्तिगड हा त्या संपूर्ण परिसरातल्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचं असं धार्मिक स्थळ आहे आणि इथे पंकजा मुंडे यांच्या हस्ते पूजा आणि आरती होणार आहे। पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याला देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते आणि आता या दसरा मेळाव्यासाठी पंकजा मुंडेंचं आगमन झालंय। भगवान भक्तिगडावर मी दाखल झाले आहे आणि आज मी लोकांना आव्हान केलं होतं की यावेळी पूर परिस्थिती असल्यामुळे मी तर दर्शनाला येणारच आहे, कारण परंपरा आहे ही, हा काही राजकीय मेळावा नाही की जो मी थोडा नंतर घेऊ शकते। ही समोल्लंघनाची परंपरा आहे। दसऱ्याला इथे येऊन सोनं उधळण्याची आतापर्यंतची आमची रीत आहे आणि म्हणून दर्शनाला मी आले आहे। आणि यावेळी काही अशी अपेक्षा नव्हती फार लोक येतील, पण त्या मानाने भरपूर लोक आलेले आहेत आणि ही लोकांचं खरंच प्रेम आहे आणि निष्पाप प्रेम आहे, भगवान बाबांवरची भक्ती आहे। तुम्ही एक आव्हान केलं होतं आणि त्याच आव्हानाला प्रतिसाद जो आहे तो मोठा पाहायला मिळतो। आम्ही आता तिथे होतो, मोठ्या प्रमाणात गुळ असेल, साखर असेल ते आणले। मला लोकांनी असे फोटो पाठवले की आम्ही आमच्या दशम्या बांधून घेतल्यात ताई आणि लोकांच्या पुरणपोळीचं साहित्य आणलं। आपल्याकडे प्रत्येक सणाला पुरणपोळी बनवतो मराठी माणूस आपण, आणि मग पुरणपोळी आपण तर आपल्या घरी खाणार आहे, पण ज्यांच्या घरी पूर आलेला आहे, ज्यांचं घर सगळं अस्तव्यस्त झालेलं आहे, त्यांच्या घरी पुरणपोळी होणार नाही। म्हणून मी सांगितलं पुरणपोळीला काय लागतं, तर चना डाळ लागते, पीठ लागतं, गुळ लागतं। तर ते साहित्य अक्षरशः इतके मला फोन आहेत की पार्किंग पासून ते उचलून आम्ही कसं आणणार। आमच्या गाडीमध्ये 100 आम्ही बॅग सगळ्यांनी मिळून आणल्या आहेत, कोणी 50 आणल्यात। ते आम्ही ते एकत्र करून नंतर उद्या त्याचं वितरण करू। जी मदत होते ती तुम्ही स्वतः हे करताय, तर काय आता सरकारकडे देखील काय मागणी? खरं तर मला जेव्हा पुराची परिस्थिती झाली तेव्हा मी सगळ्या कार्यकर्त्यांना आव्हान केलं की जे माझ्यावर प्रेम करणारे माझे कार्यकर्ते आहेत, माझे लोकप्रतिनिधी, त्यांनी बांधावर जायचं। कोणीही मला सांगायचं नाही की ताई तुम्ही इथे या, कारण मी प्रत्येक ठिकाणी नाही पोहोचणार, तर तुम्ही बांधावर जा। प्रत्येक जण बांधावर गेला, प्रत्येक जणांनी प्रत्येकाला राशन दिलं, कोणाला घोंगडी पाहिजे घोंगडी दिली, कोणाला पांघरायचं पाहिजे पांघरायचं दिलं आणि प्रत्येकाने मदत दिली। भांडे कुंडे असे कार्यकर्त्यांनी आपापल्या ऐपतीप्रमाणे प्रत्येकाने बांधावर जाऊन मदत केली। हे मला खरंच त्यांचं कौतुक करावं लागेल। संकल्प असतो तुमचा प्रत्येक दसऱ्याला, यावेळेस थोडक्यात काय असेल? आता तो तिथं गेल्यावर सुचतो बघा, ते काय चमत्कार आहे मला माहित नाही। यातून माझ्याकडे काही माझ्या भाषणाचे बोल नाहीत, काही लिहिते मी काव्यात्मक, त्याच्यावर थोडंसं लिहिलं असेल, पण ते आता कुठे वापरेन ते मला माहित नाही। आणि यानंतर पुढची बातमी। आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानाच्या बाहेर जमलेल्या शिवसैनिकांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी सोनं दिलं।